नमस्कार मित्रांनो. जय शिवराय, जय शंभूराज. खरं तर आज जो व्हिडिओ बनवतोय, त्याच्या अगोदर जेवढे काही व्हिडिओ मी बनवलेत, ते आपले ब्लॉग वगैरे त्याच्यासाठी व्हिडिओ बनवले. पण कधी असा काही व्हिडिओ मी कधी बनवला नाही. कारण असा कधी प्रसंग सुद्धा आला नाही, की असे काही व्हिडिओ बनवले. आजचा व्हिडिओ जो आहे, तो याच्याकरता आहे, की काल रात्री मी छावा चित्रपट बघितला आणि त्याच्यानंतर मला कुठेतरी असं वाटलं, की हा छावा चित्रपट जो आहे, प्रत्येकानं तर बघितलाच पाहिजे. पण जो मी बघितला आणि ज्याच्यामध्ये मला काय वाटलं, हे जर मला व्यक्त करायचंय. कारण याच्या अगोदर मी जेवढे चित्रपट बघायचो, ते व्यक्त करताना मी काय करायचो, की माझ्या स्टेटसला असेल, एखादी स्टोरी अपलोड करून टाकायचो. मग त्या स्टोरीमध्ये मी काहीतरी लिहायचो आणि त्याच्यानंतर त्या स्टोरीमधून मी सांगायचो, की माझ्या भावना ज्या काय त्या व्यक्त करायचो. सहसा तिथे असेल, Facebookवरती असेल किंवा Twitterवरती असतील. माझ्याकडे एवढेच ऑप्शन आहेत. तर मी या सगळ्या ऑप्शनवरती ते अपलोड करायचो. काहीतरी लिहून 2-4 ओळींमध्ये ते सगळं काही असायचं. पण आज कुठेतरी असं वाटलं, की आपण जे काल जे बघितलंय, जे काल अनुभवलंय, हे कदाचित ते 4 ओळींमध्ये बसणार नाही किंवा हे कदाचित जे मला तुम्हाला सांगायचंय, ते कदाचित मला त्या पद्धतीनं सांगता येणार नाही. तर मला असं वाटलं, की हे जे व्यक्त करायचं असेल, तर मला काहीतरी असं काहीतरी एखादा व्हिडिओ वगैरे बनवून तुमच्यासोबत ते व्यक्त करायचं. तर त्याच्याकरता हा व्हिडिओ आहे. तर छत्रपती संभाजी महाराजांविषयी जो छावा चित्रपट नुकताच रिलीज झालाय 14 तारखेला. जो महाराष्ट्र असेल किंवा भारत देशामध्ये प्रचंड प्रमाणात गाजतोय. तर गाजण्याचं कारण म्हणजे जे आपले छत्रपती संभाजी महाराज आहे, त्यांच्या जीवनावरती आधारित हा चित्रपट आहे. छावा या कादंबरीवरती आधारित हा चित्रपट आहे, की ज्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं जे जीवन आहे. छत्रपती संभाजी महाराजांनी जे स्वराज्य, हिंदवी स्वराज्य स्थापन करण्यासाठी जे दिलेलं बलिदान आहे, छत्रपती शिवाजी महाराजांनंतर हे हिंदवी स्वराज्य कसं स्थापन झालं आणि त्याच्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचं काय योगदान होतं. तर हे योगदान तुम्हाला छावा कादंबरीमध्ये तर वाचायला तर भेटेल. पण आजकालच्या या धावपळीच्या जीवनात मला माहीत आहे, की आज जसं की एक टाईम होता, की आपण 3-3 तासाची चित्रपट बघायचो. म्हणजे घरी असेल थिएटरमध्ये तर नाही, पण घरी जरी असेल तरी 3-3 तासाचे चित्रपट आवर्जून बघायचो. त्याच्यानंतर एक 10-20 मिनिटाच्या वेब सीरीज आल्या, त्यासुद्धा बघायला. त्याच्यानंतर प्रकरण आता एवढं झालंय, की आपल्याला आता त्या 2-2 मिनिटाची रील्स बघायला खूप आवडतं. म्हणजे त्याच्यामुळं एवढी मोठी कादंबरी वाचण्यात मला वाटते कोणाचा रस नसेल, नाही असं नाही. प्रत्येक जणाची गोष्ट ही वेगळी असते. पण तरी पण त्यातल्या त्यात कोणाला जर वाटत असेल, की छावा कादंबरी खूप मोठी आहे, छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास जो आहे, तो आपल्याला अजून जाणून घ्यायचा आहे. तर त्याच्यासाठी जे आपले लक्ष्मण उत्तेकरजी आहेत, त्यांनी खूप छान पद्धतीने छावा कादंबरीच्या आधारावरती हा जो चित्रपट संभाजी महाराजांविषयी बनवलाय, तो छान पद्धतीनं बनवलाय. म्हणजे खरंच प्रत्येकानं आपल्या छत्रपती संभाजी महाराजांना जर बघायचं असेल, तर खरंच एकदा हा चित्रपट आवर्जून बघावा. म्हणजे याच्यामध्ये साकारलेले छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका असेल, जी विकी कौशलने साकारले. खरंच म्हणजे फक्त चित्रपट बनवायचा आहे आणि तो लोकांसमोर सादर करायचा आहे, या पद्धतीनं तर बिलकुल म्हणजे असं काही केलं नाही. जे काय आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराज काय असतील, आणि काय होते ह्याचा पुरेपूर अभ्यास करून त्याच्यानंतर विकी कौशलने तो छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली. खरंच तुम्ही थिएटरमध्ये बघताना खरंच तुम्हाला अनुभव होईल, की छत्रपती संभाजी महाराज जस्ट तुमच्यासमोर बोलतायत किंवा तुमच्यासमोरच ते सगळे प्रसंग घडतायत. तर आता मेन मुद्दा म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जो चित्रपट आहे, तो ज्यावेळेला मला एक अनुभव आला. अनुभव म्हणजे खरंच तुम्ही ज्यावेळेला तो चित्रपट बघता आणि शेवटचे जे काही 30-40 मिनिटाचा जो प्रसंग आहे, जिथे छत्रपती संभाजी महाराजांना धोका देऊन जे काही षडयंत्र रचून जे काही छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं जातं आणि ज्यावेळेला कैद करताना आपले यसाजी कंक असतील किंवा राया असेल, हा ज्यावेळेला तिथे धारातीर्थी पडतो शत्रूच्या वाराने, म्हणजे शत्रूबरोबर झुंजत असताना तो धारातीर्थी पडतात. अ, मग खूप सारे मावळे पण धारातीर्थी पडतात. त्याला छत्रपती संभाजी महाराज हे एकटे पडतात. एकटे पडलेला वाघ सुद्धा तो एवढ्या लोकांना एकटा पडलेला आपला हा सिंहाचा बछडा जो छावा आहे, तो एवढ्या सगळ्यांना पण पुरून उरतो. शेवटी काय तर ते लोक ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांना साकळ्यांमध्ये गुंतवतात ना,
त्यावेळेचा जो प्रसंग तुम्ही जर बघाल तर खरंच अक्षरशः अंगावरती काटा आणणार आहे, की ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराज म्हणजे एखाद्या सिंहासारखे धाडतात आणि ते बघून जे म्हणजे ए, जे लोक म्हणजे जो पराक्रम त्यांचा तिथं दिसतो, खरंच तो म्हणजे अक्षरशः म्हणजे मन म्हणजे कंठ दाटून येतो. म्हणजे एवढ्या मोठ्यानं रडायला येतं चित्रपट बघताना. खरंच म्हणजे ती परिस्थिती ज्यावेळेला बघता ना तुम्ही, कारण महाराज आपले एकटे पडलेले असतात आणि एकटे पडलेले असून सुद्धा सिंहासारखं झुंजत असतात. पण आणि त्यातल्या त्यात जे काय म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांना मग साकळ्यांनी बांधून वगैरे अ, तिकडे घेऊन जातात. औरंगजेबाकडे घेऊन जातात. त्याच्यानंतर एक प्रसंग तुम्ही बघाल, की ज्यावेळेला पण औरंगजेब औरंग्या ज्यावेळेला छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर उभा राहतो, खरंच त्यावेळेला एक मनात एक गोष्ट येते, की खरंच म्हणजे असं वाटतं, की त्या बसलेल्या जागेवरतून उठावं आणि छत्रपती संभाजी महाराजांना मोकळं करावं. त्यांचे हात मोकळे करावे, त्यांचे पाय मोकळे करावे आणि औरंग्यासारख्या कुत्र्याला त्याची जागा दाखवावी. म्हणजे खरंच एक प्रसंग आहे जिथं छत्रपती संभाजी महाराज आपले सिंहाला फाडतात. सिंह फाडणारा माणूस हो आणि औरंग्यासारखा कुत्रा काय हाल केले असते हो. आणि त्याचे जे सरदार होते, ते जे काही त्याचे मुघल होते, मुघल सरदार वगैरे होते, काय अवस्था केली असती हो. खरंच कधी-कधी असं विचार येतो, की खरंच ती जे मनात असं येतंय, ते खरंच असं जर घडलं असतं, तर आज खरंच जे राजकीय लोकांनी जो अजेंडा तयार केलाय हिंदवी स्वराज्य म्हणजे हिंदू धर्मासाठी किंवा जे काही चाललंय, हे मला वाटतंय करायची गरजच लागली नसती. जर छत्रपती संभाजी महाराज म्हणजे तरी हिंदवी स्वराज्य आपण निर्माण केलंच. पण आज कुठेतरी म्हणजे तसं दिसत नाही म्हणजे की जसं बोलतात ना हिंदू खतरे में, कदाचित नसेल, असेल. जे दिसतंय त्याच्यावरून कदाचित मलाही वाटतं, की खरंच म्हणजे आज विशाळगडावरती गेल्यानंतर मी जेव्हा मागच्या वर्षी विशाळगडावरती गेलो होतो. त्यावेळेचा एक प्रसंग म्हणजे तिथं आपल्याला शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज की जय ही सुद्धा घोषणा द्यायला परवानगी नाहीये. म्हणजे तुम्हाला खालीच अगोदर पोलीस लोकं सांगतात, की छत्रपती शिवाजी महाराज की जय अशी घोषणाच द्यायची नाही. कुठे? आपल्या महाराष्ट्रात. कुठे? आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर. कुठे? तर विशाळगडावर. जिथे आज जर बघाल तर ज्या मस्जिदी जितक्या मोठ्या प्रमाणात उभारल्या गेल्यात, ज्याच्यावरती जेवढा कब्जा झालाय, तिकडे बघून असं खरंच वाटतं, की म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांनी जे बलिदान दिलं होतं, ते कुठेतरी व्यर्थ जायला लागले असं कदाचित भाग आहे. आणि याचं कारण म्हणजे आहे ना, की छत्रपती संभाजी महाराज आपल्याला ते शिकवले नाहीतच. म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपल्याला 4थीच्या पुस्तकात बघायला भेटतो. पण छत्रपती संभाजी महाराज आपल्याला कुठल्याच इतिहासाच्या पुस्तकात एवढ्या पद्धतीनं, एवढ्या मोठ्या अ, पद्धतीनं कुठंच बघायला भेटत नाहीत. कारण कोणी शिकवलंच नाही. म्हणजे शाळेतले मास्तर असतील, गुरुजी असतील आपले, त्यांनीही कधी सांगितलं नाही. त्यांचं सोडावं आपल्या घरातल्यांनी कधी आपल्याला सांगितलं नाही, की छत्रपती संभाजी महाराजांचं कार्य काय होतं, हेही कधी सांगितलं नाही. बरं ही चूक त्यांनी केली, आपणही करतोय. म्हणजे आताची येणारी पिढी मला कुठे दिसत नाही, की म्हणजे की छत्रपती संभाजी महाराज शिकवतायत म्हणून. याचं उदाहरण म्हणजे की मागच्या वर्षी म्हणजे डिसेंबरमध्ये जो पुष्पा जो रिलीज झाला, त्याच्यासाठी लहान मुलांची जी गर्दी होती किंवा लहान मुलांची जी आवड होती, म्हणजे अक्षरशः म्हणजे लहान पोरं मला पुष्पा बघायचा आहे, पुष्पा बघायचा आहे, या पद्धतीनं म्हणजे आपल्या आई-बापांना विनवण्या करत होते, धिंगाणा घालत होते. पण आज कुठला एक पोरगा मला दिसत नाही आई-बापासमोर धिंगाणा याच्यासाठी घालतंय, की मला छत्रपती संभाजी महाराजांचा छावा बघायचा आहे. आणि हे फेल्युअर म्हणजे आपलं आहे. हे त्यांच्या आई-वडिलांचं आहे, त्यांचं नाहीये. कारण त्यांच्या ज्या आई-वडिलांनी त्यांना कधीही सांगितलं नाही छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि छत्रपती संभाजी महाराज का दाखवायचे हेही कदाचित त्यांना माहीत नाही. मला एकच विनंती आहे अशा लोकांना, की खरंच आपल्या लहान मुलांना छत्रपती संभाजी महाराज काय आहेत ते खरंच चित्रपट दाखवायचा असेल दाखवा, नसेल दाखवायचा नका दाखवू, हो तुमचा भाग आहे. पण छत्रपती संभाजी महाराज खरंच शिवाजी महाराजांसारखे छत्रपती संभाजी महाराज ही आपल्या पिढीतल्या किंवा येणाऱ्या पिढीतल्या सगळ्या लोकांना हे समजलेच पाहिजे. छत्रपती संभाजी महाराज कोण होते आणि ह्याचं काम हे आपले आई-वडिलांचं आहे. म्हणजे आई-वडिलांचं काम आहे, की त्यांच्या मुलांना छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज सांगायचे.
मला वाटतंय कुठेतरी हे एक उत्तम म्हणजे एक चांगलं योग्य वेळ किंवा योग्य असं एक साधन आहे, चित्रपट आहे, की ज्याच्यातर्फे तुम्ही छत्रपती संभाजी महाराज काय होते हे तुम्ही तुमच्या मुलांना दाखवू शकता. त्यामुळे एवढंच बोलतो, की खरंच आवर्जून एकदा हा चित्रपट बघा. बघण्यासाठी म्हणजे तुम्ही बघा याच्यासाठी मला कोणी पैसे दिलेले नाही. कारण मी एवढाही मोठा नाहीये. पण माझा एक अनुभव म्हणून तुम्हाला सांगावा, जो व्यक्त करावा, की जो कालपर्यंत मी अ, आपल्या Facebookवरती, माझ्या WhatsAppच्या स्टेटसवरती, Twitterवरती अ, काही 4 शब्दात मांडत होतो. तो कुठं कदाचित मला असं वाटलं, की हे जी भावना व्यक्त करायचं म्हणजे एक काहीतरी अशा पद्धतीनं भावना व्यक्त करूया, की आपल्या तिथं मनापासून काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणजे बोलता आलं पाहिजे. जसं की जो व्हिडिओ बनवतोय, मनापासून जे काही येतंय ते तुमच्या समोर बोलतोय. कदाचित हीच गोष्ट आहे, की आपण आपल्या मुलांना वगैरे सांगितली पाहिजे. येणाऱ्या पिढीला सांगितली पाहिजे. एवढंच बोलतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय छत्रपती शिवाजी महाराज, जय छत्रपती संभाजी महाराज, जय शिवराय, जय शंभूराज.